नमस्कार मित्रांनो, आज सकाळचे 10 वाजले द्या आणि कडाक्याची थंडी पडलेली आहे. गार तर मैदाळ लागतं या. आणि मी आलेलो आहे आता एका गाडीपाशी. तुम्ही या साईडला बघसाल ही टेलर उभा आहेत, 2 टेलर उभा आहेत आणि मागच्या बाजूला एक बघसाल तर मोठा ट्रक उभा आहे. तर आपण त्या ट्रकवर काय लिहिलंय बघणार आहे. मित्रांनो, हे ट्रक बघा किती मोठा आहे. 1 2 3 4 5 टायर आहेत या साईडला आणि पलीकडे 5 टायर. असं एकूण तर पुढच्या बाजूला बघा इथं 2 टायर दिलेला आहे. लोडची गाडी आहे, नवीन गाडी आहे, अतिशय चांगली बनवलेली आहे. आणि श्री ॲग्रोला गाडी जाते. ही श्री ॲग्रो खताची कंपनी आहे, तिथं जाते आणि खत खाली केलं जातं. त्याची गाडी बघा तुम्ही, नवीन गाडी आहे, अतिशय चांगली बनवली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता ह्या गाडीवर एक पोरगा ड्रायव्हर आला आहे आणि त्या ड्रायव्हरनं बघा गाडीवर काय लिहिलं आहे तुम्हाला दाखवतो. नुकत्याच सांगलीत चंद्रहार पाटलांनी बैलगाड्या शर्यतीचं नियोजन केलं होतं. मोठी बक्षिसं ठेवली होती आणि या बक्षिसामध्ये एक हेलिकॉप्टर बाईजा नावाचा बैल फेमस झाला. त्यानं फॉर्च्युनर जिंकली होती. तर आपण कुठं लिहिलंय ते बघूया. हेलिकॉप्टर प्रेमी हे ट्रक बघा, सांगलीमध्ये ज्या शर्यती झाल्या आणि त्या शर्यतीमध्ये लय मोठं बक्षीस ठेवलं होतं. हेलिकॉप्टर प्रेमी बाईजानं ते बक्षीस मारलं होतं. तर ह्या ट्रकवर बघा, ह्या ट्रक ड्रायव्हरनं लिहिलेलं आहे. हे बघा, हेलिकॉप्टर बाईजा प्रेमी. या ट्रक ड्रायव्हरांना सुद्धा हे बैलगाडीचा नाद लागलेला आहे कसा. हे आता माणसं क्रिकेट विसरले ती आणि बैलगाडीचे शौकीन झाले ती. लय मोठा नाद आता ह्या महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीचा लागलेला आहे. बऱ्याच लोकांनी आता या क्षेत्रात पाऊल टाकलेलं आहे. पुढच्या वर्षी आता BMWचं नियोजन आहे, काय होणार आहे काय सांगता येत नाही. तर मित्रांनो, आता आपण बघा या गाडीमध्ये आलेलो आहे. गाडीमध्ये आपले ड्रायव्हर आहेत. नाव काय पाहुणं? अनिकेत गुरव नाव आहे. आणि श्री ॲग्रोमध्ये आंध्रीला गाडी खाली करायला आली होती. गाडी खाली करून झालेली आहे आणि आपल्या नायराच्या पेट्रोल पंपावर थांबलेलं आहे. आतनं तुम्ही गाडी बघताल तर गाडी लय खतरनाक आहे. तुम्हाला गाडी दाखवतो. इकडच्या साईडला बघा तुम्ही, 3 सीट आहे. तिथं मागल्या बाजूला झोपायसाठी जागा आहे. आता खरं दिसत नाही. आणि इकडच्या बाजूला बघा फॅन आहे. गाडी नवी खटाखट असल्यामुळं इकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता. समोरच्या बाजून दाखव असं द्या. तर बघा आतल्या बाजूने तुम्ही गाडी बघू शकता. वर टेप आहे, साऊंड सिस्टीम जबरदस्त आहे, आरसं बिरसं टाकाटक आहे. इकडं पाणी पिण्यासाठी सुद्धा स्वतंत्र जार आहे. कुठं जायची गरज नाही म्हणून आपलं पाण्याचा जार असलेला एकदम चांगलं. हे बघा गाडी तुम्ही बघू शकता कशी आहे ती. पाहुणं ते गाडीच्या माग हेलिकॉप्टर बाईजा प्रेमी लिहिले. कोण लिहिले? आम्ही लिहिले. तुम्हीच लिहिले. म्हणजे तुम्हाला पण नाद आहे का बैलगाडी क्षेत्राचा? हा, कुठला बैल आहे? हेलिकॉप्टर पाहिजे आपलं शिरूर पासलाय. ते आता मध्ये फॉर्च्युनर जिंकलेली तेच ना? जिंकले 7 किलोमीटरचं रनिंग होतं. बघा मित्रांनो, ड्रायव्हरचं काम चालू आहे त्यांचं. हजारो किलोमीटर ड्रायव्हिंग करतात तरी सुद्धा त्यांना बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे आणि बैलगाडी क्षेत्रावर बैलांवरती त्यांचं प्रेम आहे. म्हणून त्यांनी एवढ्या मोठ्या गाडीवर तुम्ही मागच्या साईडला बघितलंय की हेलिकॉप्टर बाईजा प्रेमी असं लिहिलेलं आहे त्यांनी. तर त्यांनाच विचारूया कसा काय नाद आहे तुम्हाला. आमची घरची जोडणं आहे पहिल्यापासून 2. म्हणजे तुमच्या घरी बैल आहेत का? आहेत की 2 घरची आहेत की. घरची बैल आहे ती. आणि आम्हाला आपलं ते हेलिकॉप्टर बाईजा आधीपासून म्हणजे पहिल्यापासून त्याचा पळा चांगले असल्यामुळे आम्हाला आवडते ते आधीपासून. होय. तुमची बैल रेसला असते ते? होय, असतात की रेसला. तुमचं कुठलं गाव आहे? आमचं मिरज. हां. मग तुम्ही आता हे गाडी धंदा करताय, मग आता त्याला वेळ कधी देता काय? मित्रापाशी असते सांभाळायला. म्हणजे मित्रापाशी असताय? काय आहे तुमच्या जोडीचं नाव? आमचं एक आहे शिल्या आणि एक आहे सोन्या. शिल्या आणि सोन्या? हां, 2 आहेत. मग आता पुढच्या वर्षी BMWचं मैदान भरणार आहे आपल्या ह्याच्यात सांगलीमध्ये.
होय भरणार आहे की. तर तिकडे काय तुमचं जायचं नियोजन असणार आहे का मग पुढल्या वर्षी? लगेच आत्ता म्हणजे आत्ता कसं आहे, आत्ता एक आहे म्हणजे आत्ता दुसरा बैल आहे तो बंद आहे आणि एक आहे तो चालू आहे. म्हणजे एक चालू आहे. हां म्हणजे आत्ता तो बडवून घेतलाय बैल. हा म्हणजे अजून तर काय अजून एक 4 महिने अजून तर काय मैदान करणार नाही. होय. हम्म. मग तुम्हाला आता ही गाडीचा नाद कसा आणि बैलगाडी क्षेत्राचा नाद कसा काय? गाडीचं नाद म्हणजे मी 2017ला पहिला किन्नरकी केली हा टेलर धंद्यात. हा किन्नरकी करून मग आपलं आमच्या गावाजवळ कंपनी आहे बेळंकी. हा बेळंकीला तिथे मी टेलर शिकायला गेलो मित्रापाशी. हा टेलर शिकून 1-2 वर्ष टेलर शिकलं. टेलर शिकल्यावर मग परत ना बॉडी गाडी धंद्यात तिकडं लाईनला आलो. मग आता ड्रायव्हिंग क्षेत्रात किती दिवस झाले काम करताय? 7-8 वर्ष झाली की. 7-8 वर्ष. मग किती महिन्याकाठी किती मिळते ते गाडी? महिन्याला मला 30-35 हजार रुपये मिळते. 30-35 हजार रुपये. हम्म. मग आता या रोजच्या जीवनात आता आपण बघतोय की तरुणांच्या हाताला बेरोजगार आहे, ती रोजगार नाही. होय. मग तुम्ही आपलं या ड्रायव्हरच्या माध्यमातून पैसे कमावताय 30-35 हजार रुपये. ही म्हणजे मला वाटतं घरी बसून असं बोंबलत फिरण्यापेक्षा पोरांनी कुठला तरी नाद लावून हां केला त्या पाहिजे. क्षेत्रात उतरलं पाहिजे आणि पैसे कमावलं पाहिजे. ड्रायव्हर धंद्याबद्दल आता लोक म्हणतात ते लय त्रासदायक आहे, पैसे कमी मिळतात. तर तुम्हाला काय वाटतंय? ड्रायव्हिंग धंद्यात कसं झालंय, लोकांनी ड्रायव्हिंग धंदा म्हणजे बेकार धंदा वाटतोय. त्यांना काय वाटतंय ड्रायव्हिंग बाबा म्हणजे ड्रायव्हर दारू पितोय, हा व्यसन करतोय. हा बऱ्यापैकी लोक करतात व्यसन, नाही म्हणत नाही असं नाही, करते ती. पण त्यांच्या मागे काहीतरी कष्ट असते, काहीतरी म्हणजे घरची जबाबदारी असते म्हणून त्यांनी स्वीकारलेला आहे. असं नाही की बाबा त्यासनी उगाच असं गाडी धंद्यात यावं असं. म्हणजे एक आहे ती ज्यांना म्हणजे गाडी धंद्याला आवड आहे खास, त्यासाठी पण येते. हां. मग आता तरुण पोरांनी ह्या क्षेत्रात उतरावं असं वाटतंय का तुम्हाला? ज्याला म्हणजे रोजगार नाही, कुठे 4 पैसे मिळणार, ज्याला आवड आहे या धंद्याची हा त्यानं उतरलं तर चालतंय, काय नाही. पैसे मिळतात. पैशाचं काही नाही हो. ड्रायव्हर जेवढं सरकार नोकरीवाल्याला पैसे नाहीत तेवढं ड्रायव्हर नाही त्यात पैसे आहे. म्हणजे सरकारी नोकरदाराला मिळतात तेवढं ड्रायव्हरला सुद्धा मिळतात, फक्त त्रास थोडासा जास्त आहे. घर सोडून आपलं इकडे तिकडे जावं लागतंय, कुठं गाडी जाईल त्या तिकडं. तुम्ही आता कुठं कुठं फिरताय? महाराष्ट्रात का महाराष्ट्राच्या बाहेर? मी महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, राजस्थान हा इकडे जातो. एकटंच असताय? नाही जोडीदार असते की संग. जोडीदार कुठे आज? जोडीदार सुट्टीवर आहे, म्हणजे खाली करायला आलेलं नाही ते. होय. माझं मी खाली करून भरून हा हा जातो. बर. तर मित्रांनो, हे आपले मित्र नाहीत, आता मित्र झालेत. गुरव यांचं आडनाव आहे आणि आपल्या श्री अग्रोला गाडी खाली करायला येते. तरुणा पोरांना यांच्याकडून असा संदेश आहे की नोकरी नाही असं म्हणत बसण्यापेक्षा या ड्रायव्हर क्षेत्रात उतरलं तरी चांगलं आहे. थोडंसं घरापासून लांब राहावं लागतं या, आणि थोडंसं म्हणजे आर्थिक अडचण आहे ती दूर करायची असेल तर पोरांनी ह्या क्षेत्रात येऊन ही कला हातात घेतली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुमचं हे लायसन असेल तर तुम्ही ST महामंडळात भरती होऊ शकता, किंवा शासनाच्या जी जागा सुटते त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चान्स असतोय. तर तरुण पोरांनी लवकरात लवकर ह्या क्षेत्राकडे यावं आणि हेवी लायसन करून घ्यावं, गाडी शिकावी. आणि भविष्यात जर ST महामंडळाच्या जागा सुटतील किंवा अजून कुठल्याही महामंडळाच्या जागा सुटतील किंवा शासनाच्या जागा सुटतील, त्यामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. त्यासाठी तुम्ही थोडे दिवस का होणार, 1 वर्षभर 2 वर्षभर किंवा पैसे कमवण्यासाठी यामध्ये यावं असं मी आपल्या सगळ्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. कारण कसा आहे या बैलांचा नाद, बैलगाडा शर्यतीचा. बऱ्याच जणांनी आता ह्यात उतरलेले आहेत, पण आता बघू पुढच्या वर्षी कोण BMW मारते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.